आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. पट्टणकोडोली गावासाठी सन 2012 मध्ये मंजूर झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 30 मार्च रोजी खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न होत आहे. सध्या गावची लोकसंख्या 35,000च्या आसपास आहे. सन 2012 मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी गावाचा पुढील 25 वर्षाचा विचार करून गावासाठी 6 कोटी रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर केली होती. ही योजना गेल्या 13 वर्षापासून या ना त्या कारणाने कायमच चर्चेत राहिली. पण सरपंच अमोल बांदार यांनी सरपंच पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर गावच्या लोकांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बांधून तयार असलेली ही योजना चालू करण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने त्यांनी खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एन कार्तिकेयन यांची भेट घेऊन सदर योजना चालू करण्यासंदर्भात माहिती दिली व ही योजना रविवारी 30 मार्च रोजी चालू होत आहे. यामुळे गावातील नागरिकांना आता शुद्ध व मुबलक पाणी मिळणार असल्याचे मत सरपंच अमोल बांदार यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांनी व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. SB मराठी न्यूजसाठी पट्टणकोडोलीहून सौरभ बिरांजे. नवीन पूर्ण झालेली राष्ट्रीय पेयजल योजना जलपूजन व लोकपूर्ण सोहळा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपण सुरू करणार आहोत. या नवीन योजनेमधून स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा गावातील नागरिकांना मिळणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थिती राहावी. ग्रामपंचायत पट्टणकोडोली. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.